आमच्या इथे एक शाळा आहे, तिथे ना एक मस्त देखावा दाखवतो तुम्हाला. हे बघा, आज महाशिवरात्री आहे तर भाई इथे नाही का मस्त सजवलं आहे. केळ्यांनी पिंड बनवली बघा, किती भारी दिसते. हे बघा इथे एक्झिबिशन आहे, शिवदर्शन एक्झिबिशन. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मग काय बनवते? कांदे पोहे बनवते. आला दादा पण आला. मी पण आंघोळ करून फ्रेश होतो, कारण आज महाशिवरात्री, तर चेंबूरला जावं लागणार आहे मंदिरात. दादा भडकलाय कारण बाथरूम तुंबलाय ना, म्हणून. आमचं वॉशरूम आहे ना, ते तुंबलंय म्हणून दादा भडकलाय बिल्डर वरती. ते बघा, दादा पूर्ण भडकलाय फोन वरती. हा मम्मा पूर्ण भडकलाय. बाथरूमला आलं ना, त्याला लिटरली वॉशरूमला आली होती आणि वॉशरूम ना तुंबला डायरेक्ट, नाही का. तो आला, जायला निघाला ना, तो वॉशरूम तुंबला डायरेक्ट. आता तो बिल्डरवरती भडकतो पूर्ण. मी आत्ताच फ्रेश होऊन रेडी झालोय. अरे आपला नाश्ता पण आला, मस्त पोहे. आज तर पोहे. बिस्किट देते आणि चाय पण आण. चहा आणते पहिले, हे खाया. हां, बिस्कुट थोडी चहा आणू दुधाची. कुठले पण आण. आता मी चेंबूरला आलोय, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला आहे. बघा, नितेश धमा काल माझ्यासोबत प्रँक करत होता ब्लॉगमध्ये. बोलतो भाई 500 रुपये आहेत का. त्याला वाटलं मला कळणार नाही. ब्लॉग टाकलाय मी माझ्या चॅनलवरती, बघा, शिंदे धमा ब्लॉग्स. प्रँक कॉल केला होता, मित्रांकडनं पैसे मागत होतो. एकच मित्राने पाठवलं, सगळे मित्र गरीब आहे. माझा एक मित्र अंबानीचा. अरे भाई गरीब है आणि मला, और मेरे को क्या बोलता मालूम है क्या, भाई मेरे को 500 रुपये देना, और दूसरे के नंबर से फोन कर रहा है. अरे मला समजणार नाही का. गरिबी, आणि ह्या फोनने शूट करतात, त्याच्यात पण स्टोरेज फुल आहे. अजून ही गरिबी बघा, गरिबी में आटा गेला, कवर तुटला. आता 200-300 रुपये कुठून आणणार नाही. इन्फ्लुएन्सर लोकांची रियल कंडिशन अशी है. भाई ने मेरे को फोन किया, बोलता भाई 500 है, मेरे अकाउंट में भाई 12 रुपया था, कल 5 रुपया खर्च हुआ, 7 रुपया बचे. और मिलियन व्यू खाता है और अकाउंट में 10 रुपये है. जाऊ देतो, व्हिडिओ बनवू. आणि आपल्याला मंदिरात पण जायचं आहे, कारण आज शिवरात्री आहे. आमच्या इथे एक शाळा आहे, तिथे ना एक मस्त देखावा दाखवतो तुम्हाला. हे बघा, आज महाशिवरात्री आहे तर भाई इथे नाही का मस्त सजवलं आहे. केळ्यांनी पिंड बनवली बघा, किती भारी दिसते भाई, किती भारी दिसते भाई. आज महाशिवरात्री आहे म्हणून भाई किती मस्त केले भाई. इथे बघा ना, किती भारी केलं भाई, एक नंबर. खूप छान केलं आहे. हा दम्मा बहुत अच्छा किया है ना. केळ्यांनी पिंड बनवली आहे, फर्स्ट टाइम बघतोय. अजून ते पण इतकी सुंदर. हा ना, मी पण फर्स्ट टाइम बघतोय भाई. किती पद्धतशीर बनवलंय बघा, किती केळे लागले असतील बघा ना. हे पूर्ण 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 तिथपर्यंत पूर्ण असं घेऊन पूर्ण, मग इथून पूर्ण असं उभं केले भाई. काय दिसतंय यार, एक नंबर. किती भारी वाटतं यार बघायला. असं वाटतं बघतच राहू, खरं असं वाटतं बघतच राहू. हे बघा इथं एक्झिबिशन आहे, शिवदर्शन एक्झिबिशन. सर, पशुपतिनाथ नेपाल में पशु जो एनिमल्स घूमते उसको कहते हैं. तो लोगों को लगा तो पशुपतिनाथ, ये जो एनिमल्स है उसको ठीक करने के लिए भगवान आए, लेकिन नहीं. हर इंसान के अंदर 5 विकार है, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. संगे असनदे मक्का में है. तो यहाँ पर भी शिवलिंग के आकार का पत्थर है, वो लोग चुनते हैं, हम पूजा करते हैं. फिर यहाँ आप देखते हैं श्री राम, ये भगवान है? भगवान नहीं है. अगर ये भगवान होते तो शिव की पूजा नहीं करते, है ना. तो ये जो देखिए, एक पिता है, अपने बेटे का पैर छुएगा, वो छुएगा नहीं. तो इसी तरह ये इनके पिता है. तो हम भारतवासी भूल गए कि परमात्मा कौन है.
नीचे देखेंगे सोमनाथ प्रभास पाटन गुजरात, सतयुग त्रेता पूरा हुआ, द्वापर युग आया, तो विक्रमादित्य राजा के बुद्धि में था कि परमात्मा का रूप बिंदी है, अगर एक छोटी बिंदी हम सामने रखेंगे तो उसकी पूजा कर पाएंगे, नहीं कर पाएंगे। तो इसीलिए हमारा सबसे पहला मंदिर जो है वही है। हम भारतवासी जो है शिव की पूजा करते थे, और बाद में धीरे धीरे, क्योंकि आत्मा एकदम पतित नहीं होती, धीरे धीरे पतित हो जाती है, तो फिर हम क्या करने लगे, उस भगवान को भूल कर देवी देवताओं को याद करने लगे। देखिए, देवी देवताओं को याद करना, नमन करना बुरी बात नहीं, क्योंकि वो हमसे ऊंचे, तभी तो उनके सामने हम झुकते, नहीं तो झुकेंगे क्या? बिल्कुल नहीं झुकेंगे। तो सब सर्वधर्म आत्माओं की परम परमात्मा शिव। ओम इथे बघा किती भारी आहे। ओम शांति। इस चित्र से हमें जानेंगे कि शंकर और शिव एक है कि अलग है। आप मंदिर में गए होंगे तो आपने देखा होगा ना, शंकर जी को हमेशा ध्यान करते हुए दिखाते। हम ध्यान किसका करते हैं? अपने से बड़े का, है ना। आशीर्वाद आप किसका लेते हो? मम्मी पापा का, टीचर का, सदगुरु का, है ना। हाँ। जिसे हम अपने से बड़ा मानते हैं, उनका आशीर्वाद लिया जाता है। तो इनको ध्यान करते हुए दिखाते हैं, मतलब ये इनको अपने से बड़ा मानते हैं, और इनको शरीर दिखाते हैं, और इनको निराकार ज्योति स्वरूप, इनको पूरा परिवार के साथ दिखाते हैं। इनका जैसे पार्वती मैया दिखाते हैं, कार्तिक दिखाते हैं, गणपति दिखाते हैं, लेकिन इनका कोई शरीर नहीं है, ये ज्योति नहीं है। उनको कहा जाता है निराकार ज्योति स्वरूप, अपना कोई शरीर नहीं है उनको, इसलिए कहते हैं। इनके नाम के आगे हमेशा आपको देवता शब्द मिलेगा। शंकर देवता है नमो, किसी भी नाम डालेंगे, जैसे राम या कृष्ण, शंकर देवता है नमः, राम देवता है नमः, विष्णु देवता है नमः, ब्रह्म देवता है नमः। लेकिन जहाँ पे शिव का नाम आएगा ना, वहाँ पे परमात्मा लिखा है, परम आत्मा, परम या सुप्रीम, हाईएस्ट अथॉरिटी, ये शास्त्रों में लिखा हुआ है। और उससे कहते हैं परम पिता परमात्मा। पिता नाम टाइटल में ही हमारा रिलेशन है कि वो हम आत्माओं का पिता है। और उनसे रिलेटेड जो भी फेस्टिवल है ना, जैसे शिवरात्रि, नवरात्रि, उसको रात्रि बोलते हैं। रात्रि यानी घोर अज्ञान की रात्रि, जहाँ पे हम सब में काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार है ना, सब में है। किसी में ज्यादा है, किसी में कम है। ऐसे समय पे उनका अवतरण होता है अज्ञानता की रात्रि में, इसीलिए उसको रात्रि कहते हैं। शंकर जी के गले में नाग दिखा है ना, ये विकारों का प्रतीक है। जैसे शंकर जी के लिए कहते हैं कि उन्होंने तीसरा नेत्र खोला और भस्म किया, तो वैसे ही अगर मैं इनका ध्यान करूंगी तो मेरा थर्ड आई खुलेगा, मेरा नॉलेज, पावर सब ओपन होगा, और मैं अपने विकारों को कंट्रोल करूंगी, जैसे उन्होंने कंट्रोल करके रखा है। तो इसीलिए कहते हैं कि तीसरा नेत्र खोला और भस्म किया। भगवान को अभी दुनिया खत्म करने की जरूरत नहीं है, क्योंकि बॉम्ब, मिसाइल से इंसानों ने बनाया। माता पिता कभी अपने बच्चों का विनाश नहीं करते हैं। तो वो ये देवता है और ये निराकार परमात्मा है। स्वयं भगवान ने आकर बताया है कि मैं तुम आत्माओं का पिता परमात्मा हूँ और ये देवता है, तो दोनों अलग। ओम शांति। थँक्यू सो मच मॅम। आता आम्हाला मेडिटेशनसाठी आतमध्ये जावं लागणार आहे, कारण ते बोलतात की 2 मिनटासाठी मेडिटेशन आहे, ते करा, तुमच्यासाठी चांगलं आहे, म्हणून आता आतमध्ये जावं लागणार आहे। सिंगल जणांना जावं लागणार आहे। केवढी लाईन आहे बघा, एवढ्या लाईन नंतर माझा नंबर येईल। आता ते एका काकांना मी विचारलं, ते बोलले 17-18 एकदम जाऊ शकतात, नाही का। एक जण गेलं ना डायरेक्ट रात्र होईल, म्हणून 17-18 एकदमच जाऊ शकतात। आता वेट करतोय, आतमधले बाहेर आले तर आम्ही हे आलेच, सगळेच जायचे एकदम। बघू आतमध्ये कसं काय आहे। हे करायचं मेडिटेशन आहे बघा, सगळे बसलेत लाईनीने। स्टार्ट होईल आता, नंतर भेटू। एक खूप भारी एक्झिबिशन आहे इकडे, बघा ना किती भारी आहे यार, खूप भारी आहे, खूप भारी एक्झिबिशन आहे इकडे। खूप भारी होतं बाई इकडे एक्झिबिशन, नाही का, खूपच भारी होतं। ते सगळं समजावलं काय काय असतं, प्लस तिथे मेडिटेशन पण केली 2 मिनटं। मेडिटेशन यासाठी की एकाग्र, नाही का, एकदम सगळं सोडून 2 मिनटं फक्त मन लावायचं। खूप भारी होतं भाई,
खूप भारी होतंय. सगळं वाटतंय यांना भेटून दिलं. पुराला मेडिटेशनच माहिती नव्हतं. आवडतं अच्छा लगा. मी बोललो अरे मेडिटेशनचं नावच नाही माहिती तुला, मेडिटेशन काय. ध्यान लगाओ वो समजते. माझी पेंडिंग व्हिडिओ राहिली आहे ती बनवू. त्या दोघांनी तर एक व्हिडिओ बनवली आहे. आता माझी एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवून झालंय माझं आणि दमाचं. आता आज महाशिवरात्री तर मंदिरात जाऊ, पाया पडू. एक्झिबिशन तर बघितलं, आता मंदिरात पण जाऊन येऊ नाही का. हे बघा इथं मंदिर आहे. लाईन बघा किती आहे यार. मला वाटतं रात्रीच येईल नंबर माझा. लाईन तर आहे, कारण सकाळी खूप गर्दी असते आणि आम्ही व्हिडिओ शूट करून आलो आहेत. नाहीतर दुपारी आलो असतो तर व्हिडिओ शूट करायला भेटलं नसतं. हा ना, सगळं घेतलं ऑलमोस्ट. धतुरा बितुरा दूध बीत सगळं घेतलंय मी. तर बघू नंबर कधी येतोय भाई. मी आत्ताच घरी आलोय. खूप थकलो होतो यार. एकतर 2 तास यायलाच जातात. डायरेक्ट जेवायलाच बसलोय. मग तू कधी जेवणार आहे? डायरेक्ट जेवायलाच बसलोय बघा. भेंडीची भाजी, बेसनाचा पोळा आहे. बेसनाचा पोळा. अजून काय आहे? आमटी कसली आहे? मोडाची आमटी, चपाती, भात. या लवकर जेवायला या. मम्मीचा उपवास आहे. मम्मी सोडल्याशिवाय मी नाही जेवणार आहे म्हणून. तर वेट करू. या लवकर. अरे वा, खीर पण शेवयाची. पड पड पाया पड. स्टार्ट. आत्ता मी खाऊ शकतो. जेवण वगैरे झालंय. आता झोपायची तयारी पण चालू आहे. व्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बोल मा. बाय.